वरती मोठा चौकाराचा धक्का दिला, त्यानंतर मात्र कमबॅक करताना पाहायला मिळालं. परंतु आपण जर खऱ्या अर्थाने उल्लेख केला होता किरण म्हात्रे यांचा की रात्री जी स्पर्धा संपन्न झाली त्या ठिकाणी आपण पाहिलं तर बेस्ट बॅट्समनचा किताब भेटला होता. परंतु क्रिकेटचा खेळ असा आहे की आपण तो एक मराठी पिक्चरचा डायलॉग नाही का, नाग्या नाचविला आणि तुक्यात तुकविला, तशी गत असते. एखाद्या खेळाडूचे आपण जास्त वावा करतोय ना तर त्या खेळाडूला मात्र कुठेतरी आपली नजर लागते जणू काही, आणि त्या खेळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच असं वाटलं होतं की किरण म्हात्रे याच्याकडून मोठी खेळी होईल, पण काय गोलंदाजी केली संजयनं, कमबॅक केलं पुन्हा एकदा संजय. तशाच प्रकारचा चेंडू या ठिकाणी बघितला आपण, खेळाडूंच्या वरून केला आहे, अगदी इनफिल्डच्या वरून चेंडू सीमेच्या बाहेर जातो, 4 धावांसाठी चौकार. यस, निश्चित या ठिकाणी शुभागमन झालेलं पाहतोय. सन्माननीय गजाननजी चौधरी साहेबांचं या क्रीडा मंचावरती आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडेल यांच्या माध्यमातून. नक्कीच वरालदेवी ताडेल. यस, त्यानंतर या ठिकाणी शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय ज्यांच्या माध्यमातून आपणास प्रत्येक मॅचसाठी मॅन ऑफ द मॅचची आकर्षक ट्रॉफी पाहायला मिळते. स्वर्गीय सुनील मथुराम चौगुले यांच्या स्मरणार्थ सन्माननीय दर्शन सुनील चौगुले यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, आणि ही मान व्यक्ती या क्रीडा मंचावरती उपस्थित झालेली आहे. पुन्हा एकदा ताडाली टीमच्या माध्यमातून आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. बघा ताडाली संघावर खूप प्रेम आहे या ताडाली मान्यवरांचं. संजय अक्षयजी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. मोठा फटका खेळलाय, चेंडू हवेत क्षेत्राचे चेंडू खाली येतोय, बघण्यासारखं राहील, चेंडू हातातून सुटतो. 1 धाव पूर्ण केली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतायत आणि 2 धावा देखील सहज पूर्ण केले गेल्यात. आता 3ऱ्या धावेचा हा प्रयत्न आत्मघातकी होऊ शकतोय, पण मित्रांनो तुम्ही या ठिकाणी आत्मघातकी प्रयत्न केला आणि त्याच्यात असफल सुद्धा झाले. 3 धावा पूर्ण केल्यात. यस, या ठिकाणी सन्माननीय अक्षयजी गायकवाड साहेबांचा हे शुभ आगमन झालेलं आहे. पुन्हा एकदा त्यांचंही या क्रीडा मंचावरती मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 3 धावेनंतर धावसंख्या दिवा स्पोर्ट दिवा संघाच्या 11. संजय थोडीशी गोलंदाजी चांगली करतोय, स्लोराम चेंडू फेकतोय. बघा आपण जेव्हा स्लोराम चेंडू फेकतोय ना तेव्हा टप्पा उलगणं खूप महत्त्वाचं आहे. पण जर विचार केला गंगामाता गुंदवलीचा संघाचा विचार केला तर गंगामाता गुंदवली हा संघ खूप मोठा संघ. क्या बात आहे. दोन्ही संघ ताकदवर आहेत, दोन्ही संघ मोठे आहेत, परंतु वर्तमान काळामध्ये ज्याची कामगिरी सरस ना तोच ठरतो सरस. टाइम घेतला होता, थोडासा लेट खेळला होता, इथे मात्र बॅटची मोठी कड घेतली होती, कोणती चुकी झाली बघा, स्लीपरला कॅच घेतली जाते आणि हा दुसरा फलंदाज बाद होतोय रत्नाकांत म्हात्रे. यस, या ठिकाणी जर आपण विचार केला ना तर ज्या पद्धतीने पावसाळ्यामध्ये चिमण्यांची वल्गन लागते, पावसाला तर नाही आहे परंतु हिवाळ्यामध्ये दिवसभर दिवस फलंदाजाची डगआउटमध्ये मात्र वल्गन लागलेली आहे, एकामागून एक. नक्की पहिली जोडी मैदानाच्या बाहेर, ज्या जोडीने सुरुवात केली होती तीच जोडी आता संजयने मैदानाच्या बाहेर पाठवली. किरणच्या पाठोपाठ रत्नकांत देखील झालाय बाद. 2 बाद 13 धावे अशी किती धावा, 11 धावा झाल्यात, माफ करा 11. 11 रन्स इन स्कोरबोर्ड. क्या बात आहे. अतिशय मित्र म्हणणे खराब सुरुवात पाहायला मिळते. धावा आहेत धावफलकावरती चांगल्या, परंतु आपण पाहतोय की रत्नकार आणि किरण ही जोडी खूप महत्वाची आहे आणि ती स्वस्त्यामध्ये बाद झाल्यानंतर कुठेतरी गोलंदाजांमध्ये एक दमखम आत्मविश्वास निर्माण झाला असेल. नक्कीच बघा पहिल्याच चेंडूवर चौकार खाल्ला होता संजयने, काय कमबॅक केलं, दुसऱ्या चेंडूवर लगेचच किरणला बाद केलं, त्यानंतर पुन्हा एकदा 2 चेंडूनंतर परत चौकार खाल्ला होता आणि पुन्हा कमबॅक केलं. दोन्ही फलंदाज बाद करण्याची किमया करतोय गोलंदाज संजय. नवीन फलंदाज येतोय अनिल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, शॉट फाईनला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव फक्त त्या ठिकाणी मिळेल, 1 धावेवर समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे पहिल्या षटकाची समाप्ती होते. पॉवर प्लेचा अतिशय जबरदस्त षटक हाताळलं संजयनं आणि 2 गडी त्याने बाद केला आणि धावा खर्च केल्या त्या फक्त 12. 12 रन्स ऑन बोर्ड इन फर्स्ट ओव्हर. यस, आपण जर पाहिलं तर शशी दादा स्कोर बोर्ड वाईट नाही आहे, स्कोर बोर्ड खराब नाही आहे, बट त्याच्यावरती जे 2 गडी बाद झालेत ना ते कुठेतरी खतखत असेल दिवा संघाच्या डोक्यामध्ये. नक्कीच खूप मोठी जोडी मैदानाच्या बाहेर गेली आहे. बघा वरालदेवी ताडाली 40+ संघाचा जर विचार केला मित्रांनो, हे मैदान त्यांनी खरोखर त्यांच्या सर्व ग्रामस्थ, त्यांच्या सर्व मान्यवरांचं, सर्व प्रतिष्ठित व्यक्तींचं मी या ठिकाणी कौतुक करेन की त्यांच्या अथक प्रयत्नातून हे मैदान तयार झालेलं आहे. या स्पर्धा मी 2-3 वेळा कव्हर केलेल्या आहेत आणि जेव्हा कव्हर केल्या आहेत या ठिकाणी ते आमचे ग्रामस्थ आहेत या ठिकाणचे, त्यांचा देखील त्यांनी मान सन्मान केलेला आहे. ठाकूर आपले आहेत त्यांचा सन्मान केला आहे. दुसरं षटक घेऊन येतो गोलंदाज अरविंद येतोय, समोर फलंदाज आहे अनिल, नॉन स्ट्राईक एंडवर कपिल.
कट केला, हलक्याशा हाताने कट केलाय. चेंडू सरसावतो त्या ठिकाणी थर्डमॅनच्या दिशेनं. बघायचं काय होतंय. चेंडू आडवीपर्यंत, मात्र या ठिकाणी चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. मनोज, बघितला आपण लेटकट खेळला होता, हुशारीने खेळला होता अनिल पाटील. बघा बॅटची कट घेतली होती, शॉट थर्डला क्षेत्ररक्षक उभा होता, पण असं वाटलं की फिफा वर्ल्ड कप खेळतोय की काय. पायांच्या चेंडू अडवण्याचा प्रयत्न केला होता. 4 धावा झपाट्याने पुढे जात आहेत. धावसंख्येत बदल होतोय आणि धाव होत आहेत 16 रन्स ऑन बोर्ड. अरविंद पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गावर. राईट आर्म ओ द विकेटनं मारा करतोय. आडव्या बॅटने खेळून काढा. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक आहे. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न स्वीकारतायत की बघायचं आहे, आणि दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न करतायत, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालोय अनिल. या ठिकाणी कपिल मात्रे बाद होतोय. मनोज, जर बघितला आपण स्क्वेअर लेग कडे खेळला होता त्या ठिकाणी, पहिलाच आधी जर बघितला दुसरी धावेचा प्रयत्न केला असता, दुसरी धाव देखील पूर्ण झाली असती, पण हानामध्ये कुठेतरी जमलीक झाली आणि फलंदाज बाद झाला. तो या ठिकाणी नॉनस्ट्राईक एंडवर कपिल मात्रे. जीवनाचा खेळ तालमेलला खूप महत्व आहे. तुमच्याकडे तालमेल असेल तर मोठ्यातलं मोठं काम तुम्ही सहजरित्या यशस्वीरित्या पार करू शकता. इथंही धाव कंप्लीट झाली असती, पण तुम्ही बरोबर उल्लेख केला, हा ना नको हो अशी परिस्थिती पाहायला मिळाली. पुन्हा अरविंद, नवीन फलंदाज येतो रोशन भोईर येतोय. पुन्हा एकदा लेटकट खेळलाय, तिथे क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा हुलकावणी दिली चेंडूने आणि चेंडू सीमेकडे सरसावतोय आणि चेंडू सीमेच्या बाहेर जातो. 4 धावांसाठी चौकार. क्लेव्हर क्रिकेट फॉर अनिल पाटील. नक्कीच आज हल्दी देखील आहेत. मान्यवरांना देखील बऱ्याचशा हल्दीनं जावं लागेल, पण तीच आठवण करून देण्यासाठी डीजेनं गाणं लावलं. अरविंद पुन्हा एकदा गोलंदाज मार्गावर. पुढे सरसावला होता, अगदी जबरदस्त चेंडू फेकला होता. यॉर्कर चेंडू फेकला आणि सलग स्टंपवर आदळला. त्रिफलाचित बाद झाला अनिल पाटील. काय चेंडू फेकला होता मनोज. कमबॅक कसं करावं बघा. मगाशी बघितलं आपण थोडंसं ऑफ स्टंपच्या बाहेर चेंडू फेकले होते, त्यानंतर अगदी ब्लॉकरमध्ये चेंडू टाकला आणि पूर्ण चुकवला फलंदाज आणि त्याच्या सरळ स्टँडवर आदळला आणि तिसरा फलंदाज बाद झालाय अनिल. अगदी बरोबर उल्लेख केला. आपण जर विचार केला ना तर गोलंदाजाने सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर पॉईंटच्या रिजनला चेंडू ट्रॅव्हल झाला, तिथेही मिसफील पाहायला मिळाली. त्यानंतर रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाजी बाद केला. त्यानंतर नितीन हा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होता, तिथेही मिसफील झाली आणि चौकार गेला. त्यानंतर स्वतःशी समझोता केला, नाही आता जे काय करायचं ते मला करायचं आहे, आणि परफेक्ट यॉर्कर पाहायला मिळाला. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर फलंदाज बोलच्या स्वरूपात बाद झाले. धावसंख्या 21 रन्स ऑन बोर्ड. अरविंद, नवीन फलंदाज पुणेनाथ. चांगला चेंडू होता, हलक्याशा ऑफ ड्राईव्ह बघायला मिळाली होती. सन्मान दिला होता, कव्हर केले नाहीये. बघा स्टंपवर कव्हर करणं खूप महत्वाचं आहे. चेंडू कोणत्याही दिशेला जावं त्या ठिकाणी यष्टिरक्षकाला आणि गोलंदाजाला कव्हर करणे खूप महत्वाचं आहे. या ठिकाणी आपण पाहिलं तर जॉली स्पोर्ट कामगिरी संघाचे करता धरता उत्कृष्ट खेळाडू आणि या विभागातील नामांकित व्यक्तिमत्व सन्माननीय विनोदजी पाटील साहेब, त्याचबरोबर त्यांच्या समवेत किरणजी साहेब उपस्थित झालेले आहेत. आपलेही या स्पर्धेमध्ये या क्रीडा मंचावरती मनस्वी हार्दिक स्वागत, वेलकम. सन्माननीय नितीनजी बजागे साहेबांच्या माध्यमातून साकारण्यात आलेली ही स्पर्धा त्यांची संपूर्ण टीम कमिटी वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली यांच्यामधून आयोजन आपण पाहतोय. वरालदेवी चषक 2025चा भव्य दिव्य आयोजन. 2 षटकाचा खेळ समाप्त होतोय. 2 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर दिवा स्पोर्ट दिवा संघाची धाव संख्या 4 बाद 23 रन्स ऑन बोर्ड. आणि धावा कशा येऊ, धावा येणं खूप महत्वाचं असतं. 4 जरी फलंदाज बाद झाले असले तरी एक टोटल ज्यातून गोलंदाज जे आहे ना ते फाईट करू शकतायत, अशा पद्धतीची धावसंख्या धावफलकावरती आहे. नक्कीच बघा,
23 धावा खूप कमी नाही आहेत. धावांची सरासरी प्रतिषटकामागे जर 11च्या वर आहे म्हणजे चांगली धावसंख्या दिवसपोट दिवा संघाने उभारली आहे. अजूनही 12 चेंडू खेळायचे आहेत आणि एखाद दोन मोठे फटके आले 40+ ह्या धावा थोड्याशा या ठिकाणी चॅलेंजिंग होऊ शकतील आणि जर 50 धावा झाल्या तर मग एक मोठा चॅलेंज देऊ शकेल ते गंगामाता गोंदवलीकडे. पण गंगामाता गोंदवली संघाचा जर मित्रांनो विचार केला ना तर खूप मोठा संघ आहे. अगदी त्यांच्या असं म्हटलं की एखाद्या भात्यामध्ये पर्जन्य अग्नेय जसे बाण असतात तशा प्रकारची यांची फलंदाजी लॉबी आहे आणि ही पूर्ण लॉबी आज मैदानात उतरली. थोडंसं कमकुवत आहे ते म्हणजे तब्येती खराब आहेत. मगाशी विनोद म्हात्रे मला भेटले, त्यांची तब्येत खराब आहे. नितीनला ताप येतोय, पण गावासाठी खेळतात हे महत्वाचं आहे. आधी गाव मित्रांनो, मग आपण. तिसरं षटक कोण घेऊन येते बघण्यासारखं राहील. दीपक येते आणि त्याच्या समोर आहे फलंदाज रोशन भोईर. फुलटॉस चेंडू अगदी गुडघाट टेकून फटका मारलाय. अगदी स्क्वेअरच्या दिशेने चेंडू जातो. एका टप्प्याने सीमेच्या बाहेर 4 धावांसाठी चौकार. मनोज पाटील मनोज आपण जर बघितलं हा फटका अगदी स्लोअर चेंडू फेकण्याचा प्रयत्न केला होता. फुलटॉस चेंडू होता, गुडघाट टेकला होता. स्वीपचा फटका जसा अंदाज असावा तशा प्रकारे केलून काढला. अगदी स्क्वेअर लेग कडे आणि एका टप्प्याने चेंडू सीमेच्या बाहेर गेलाय. क्लासिकल क्रिकेटिंग शॉट आपल्याला पाहायला मिळाला. असे फटके कमी पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा पाहायला मिळतात त्यावेळेस मनाला सुखद आनंद देऊन जात आहेत. नक्कीच क्रिकेटमध्ये असे फटके असं म्हटलं की डोळ्यांचे पारणे फिटावे अशा प्रकारचा फटका होता. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. दीपक पुन्हा फुलटॉस चेंडू. या ठिकाणी मेजवानी दिली होती रोशन भोईर याला आणि असे चेंडू फेकले तर त्यावर नक्कीच मोहर लागेल ती 6 धावांसाठी षटकार. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्ला होता. त्यानंतर जणू काही या ठिकाणी गोलंदाज थोडासा बिथरला की काय आणि थोडासा लोअर फुलटॉस पहिला चेंडू. यावेळी चांगली त्यांनी संधी दिली फलंदाजाला. अगदी कमरेच्या बरोबरीने चेंडू दिला होता आणि चेंडूला भिरकावून दिलं होतं. फुलटॉस चेंडूचा समाचार घेतला रोशन भोईरने. काय म्हणशील मनोज? निश्चितच आपण पहिला चौकार पाहिला तर लाखात एक होता, परंतु षटकार मात्र करोडात एक होता. क्या बात आहे, काय फटका सजवला. फेकून दिले सीमा पार. षटकारासाठी 33 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलं. क्या बात आहे. 2 चेंडू टाकून झाले आहेत आणि 2 चेंडूमध्ये 10 धावा जमा केल्यात रोशन भोईरनं आज आपले हात खोललेले आहेत. काल रजनी क्रिकेटमध्ये थोडासा फ्लॉप झाला होता. इथे मात्र तो आपल्या बॅटची करामत दाखवतोय. पण मित्रांनो इथे धावा जमवावे लागतीलच, कारण गंगामाता गोंदवली हा संघ खूप मोठा आहे. सन्माननीय दीपकजी चौधरी साहेब यांचं देखील या क्रीडानगरीमध्ये व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. वेलकम सर. चांगला चेंडू होता, पर्यंत बाहेरच्या बाजूने निघाला होता. थोडासा उचली घेतली होती, बॅट खाली राहिली आहे. निधाव जाणारा चेंडू. कमबॅक केलाय गोलंदाज दीपक यानं. आपण जर पाहिलं तर लेग स्टंपवर ठेवल्यावर त्याचा परिणाम वेगळा पाहायला मिळतोय. फुलटॉस चेंडू पुन्हा एकदा या ठिकाणी लॉंग ऑनला खेळलाय. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न होऊ शकतोय, पण चेंडू मैदानात येईपर्यंत 2 धावा देखील पूर्ण केल्यात. बघा या 2 धावेने धावसंख्या पुढे सरकते. 35 होत आहेत. एक चांगला टोटल आता मात्र पाहायला मिळते स्कोर कार्ड वरती. पुन्हा एकदा गोलंदाज त्यानंतर गोलंदाजी मार्क वरती थोडीशी उलकावणी दिली. फुलटॉस होता, बरोबर फायदा उचलू शकले नाही. ऑन साईडला चेंडू खेळून काढला गेला. 1 धाव कंप्लीट केली. दबाव टाकला. स्ट्राईक घेण्याचा इथं मनसुबा आखला. मागणी तसा पुरवठा. 2 धावा होत आहेत कंप्लीट. 37 रन्स ऑन बोर्ड. तिसऱ्या षटकाचा खेळ चालू आहे. बघा फुलटॉस चेंडू टाकता गोलंदाज कुठेतरी दिशाने गोलंदाजी करतोय, कुठेतरी लेंथ आणि त्याच्या जी गती आहे त्याच्यामध्ये थोडासा परिवर्तन करण्याचा प्रयत्न करतोय, पण चुकतोय. या ठिकाणी फलंदाजांना संधी देतोय, पण फलंदाज 2 चेंडू मात्र चांगल्या प्रकारे खेळू शकला नाहीये. पण 4 धावा त्याने केलेल्या आहेत. 37 धावा झाले. 37 रन्स ऑन बोर्ड. पुन्हा एकदा दीपक गोलंदाजी मार्गावर. समोर आहे रोशन. चांगला चेंडू होता, पाल्यानंतर अजून बाहेरच्या बाजूने निघालाय. पंचांकडून काय इशारा येतो बघण्यासाठी. येस व्हाईट बॉल. काय इशारा करतायत, पण डेव्हिड शेपर्डचा अंदाज. बऱ्याच दिवसानंतर आमचे सुनील म्हात्रे आणि त्या ठिकाणी भाऊ पाटील बघायला मिळत आहेत. मला वाटतं आमचे घरच सर आहेत. ही टीम पुन्हा एकदा ऑन ऍक्शन.
चांगला चेंडू अगदी बॅटच्या खाली घेतलाय. क्षेत्ररक्षक आहे की बघायचंय, काय करताय तिथे दिसत नाहीये. अगदी डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार. आपली घरची स्पर्धा आपली स्पर्धा ह्या स्लोगनवर जसं आपण चालतो की अख्खा ताडाली गाव खेळेगा, अख्खा दिवा गाव खेळेगा. जेव्हा आपण प्रीमियर लीग करतो ना मित्रांनो, तेव्हा आपण आपला एक शब्द असतो की अख्खा गाव खेळेगा. तशी स्पर्धा अख्खा ताडाली गाव यहाँ पे आएगा. शेवटचं षटक खूप महत्त्वपूर्ण षटक, ज्याला म्हटलं तर स्लॉग ओव्हर. स्लॉग ओव्हर म्हटलं की मित्रांनो हाणामारीचं षटक, ज्या षटकामध्ये फक्त दे दनादन अशी फलंदाजी करावी लागते. 44 धावा, 3 षटकाचा खेळ समाप्त झालाय. 34 षटक कोण घेऊन येतोय? नाना. एक अनुभव. खूप खूप धन्यवाद निलजित चौधरी साहेब, हनुमानजी चौधरी साहेब, त्याच्यानंतर सन्माननीय दीपकजी बजागे साहेब, संदीपजी बजागे साहेब हे आमच्यापासून रजा घेत असताना पाहायला मिळत आहेत. खास करून नेहमी असं म्हटलं जातं की ज्यांच्या कर्तृत्वाच्या हात आभाळाला भिडतात तो माणूस यशस्वी होतो, पण आभाळाला हात लावून सुद्धा ज्याचे पाय जमिनीवरती असतात तोच खरा मोठा माणूस आणि राजा माणूस असता. असा राजा माणूस आपण जर पाहिलं तर निलेशजी चौधरी साहेब या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले होते. खूप खूप धन्यवाद. उद्याही त्यांना आपण या व्यासपीठावरती पाहू. खूप खूप धन्यवाद. ओर टू कम बॉक्स. नक्कीच खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं. आपण या ठिकाणी या उद्घाटनीय सोहळ्यासाठी उपस्थित झालात त्याबद्दल मंडळाच्या वतीने आपला शतशः आभार. बघा, पहिल्या चेंडू रिव्हर्सचा फटका खेळला होता, 2 धावा पूर्ण केल्या होत्या. 3ऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न या ठिकाणी केला आणि प्रयत्न मात्र अपयशी ठरले आणि एक मोठा फलंदाज रोशन भोईर या ठिकाणी धावची चौरपणे बाद झाला. 2 धावा पूर्ण झाल्या. 3ऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये फलंदाज बाद झालाय. धावसंख्येत बदल होतो. धाव होता 46. मी म्हणा होतो की नाना असा गोलंदाज आहे मित्रांनो ज्याच्याकडे अनुभव आहे. अनुभवाने गोलंदाजी करतोय. नवीन फलंदाज येतोय विनोद म्हात्रे येतोय. डावखुरा फलंदाज आहे विनोद. 5 चेंडू खेळायचे आहेत. रोशन भोईर धावची चौरपणे बाद झाला. किती काढल्या रोशन धावा? 20 रन्स. 20 धावा काढून रोशन भोईर हा या ठिकाणी बाद झाला. अगदी मोक्याच्या क्षणी बाद झालाय. ज्यावेळी त्याच्या खेळास संधी होती, त्याला खेळण्यासाठी मुभा होती, अशा वेळी बाद झालाय. दडपण आता वाढेल दिवा संघाकडे, कारण 5 चेंडू खेळायचे आहेत आणि नवीन फलंदाज मैदानात आलाय. डावखुरा फलंदाज विनोद म्हात्रे, समोर आहे गोलंदाज नाना. उलटा चेंडू जणू काही दिला होता. अगदी त्याच्या समोर चेंडू पडला. जागेवरून खेळण्याचा प्रयत्न केला. चेंडू जसा पडला उजव्या एष्टीवर तसाच विकेट किपरच्या हातामध्ये विसावला. पायांची हालचाल बघायला मी काय हुशारीने गोलंदाजी केली नानानं. असं म्हटलं होतं की जेव्हा जेव्हा नाना येतोय ना गोलंदाजीला तेव्हा तेव्हा अपेक्षा ज्या वाढतात त्या गुंदवली संघाच्या.
चांगली गोलंदाजी नानाची. पुन्हा एकदा चुकलाय. अगदी मधल्या एष्टीवर चेंडू फेकला होता. बघा लॉटरी नेहमी लागत नसते मित्रांनो, सट्टा नेहमी लागत नसतो. सट्टा चुकतो पण इथे सट्टा लावलाय विनोदवर, पण इथे 2 चेंडूवर तरी दिवा स्पोर्ट दिवा संघाचा सट्टा कुठेतरी चुकलाय. पाय रोवून गेले जणू काही चिखलात उभा आहे अशा प्रकारची खेळी विनोद म्हात्रे याची. पण त्याहून अधिक नाना जबरदस्त गोलंदाजी करतो. पहिल्या चेंडूवर त्याने 2 धावा खर्च केला, त्यानंतर कमबॅक केलं. उलटा चेंडू बघायचं काय भिरकावून दिलाय तिथं आणि फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. काही इंचावरून चेंडू सीमेच्या बाहेर पडलाय. 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर या व्यासपीठावरती उद्योजक आपण पाहतोय सन्माननीय गजाननजी चौधरी साहेब आहेत, त्यांचंही करूया आपण येतो स्वागत आणि सन्मान. प्लीज मी विनंती करतोय नंदूजी चौधरी साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्माननीय गजाननजी
साहेबांचा तुझे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक एक उद्योजक आणि या कमिटीवरती असलेला प्रेम त्यांचं नेहमीच आम्हाला पाहायला मिळतंय. नेहमीच सहकार्याचा हातही त्यांचा असतोय आणि आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी आले. त्यांचंही या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे यथोचित स्वागत आणि सन्मान दिली जाते. माहिती शॉल दाखवलं जाते फुलगुच्छ त्याचबरोबर आठवण म्हणून मोमेंटोज. तसंच सन्माननीय या ठिकाणी वसंतजी चौधरी साहेब आहेत त्यांचाही करूया आपण तुझे स्वागत आणि सन्मान. सन्माननीय प्रमोदजी चौधरी साहेबांच्या माध्यमातून आपण करूया आमच्या गावचे प्रतिष्ठित नागरिक सन्माननीय वसंतजी चौधरी साहेब यांचा केला जातोय या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित आहेत सन्माननीय छत्रपतीजी बजागे साहेब त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्माननीय छत्रपती बजागे साहेबांचा करूया आपण यथोचित मान आणि सन्मान. मी विनंती करतोय प्रमोदजी बजागे साहेबांच्या शुभ हस्ते केलं जाते सन्माननीय छत्रपती बजागे साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. निश्चित या ठिकाणी आपण पाहतोय एक चांगलं व्यक्तिमत्व चांगला मनमिळावू स्वभाव सन्माननीय भगवान चौधरी सर आहेत त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. सत्कार मूर्ती आपण पाहू शकता आमच्या गावातील एक प्रतिनिधी नागरिक सन्माननीय भगवानजी चौधरी सर त्यांचाही केला जातो या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान. अतिथी देवो भव असं म्हटलं जातं ते युक्तीप्रमाणे इथेही मान्यवरांना दिला जातोय मान सन्मान. यस त्यानंतर या ठिकाणी उपस्थित मान्यवर सन्मान्य किशोरजी चौधरी साहेब आहेत त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य नंदूजी चौधरी आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्मान्य किशोरजी चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. निश्चित आपण पाहतोय क्रिकेट वरती असलेला प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. खास करून वरालदेवी क्रीडा मंडळ 40+ ताडाली या मंडळावरती अतोनात प्रेम सन्मानित किशोरजी चौधरी साहेब यांचा केला जातो या ठिकाणी स्वागत आणि सन्मान. त्यानंतर या ठिकाणी उपस्थित सन्मान्य उमेशजी चौधरी साहेब आहेत. आपण पाहिलं तर सर्व मान्यवर उद्घाटन सोहळ्यासाठी इथं उपस्थित होते. तर विनंती असेल की उमेशजी चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. तर सन्मान्य प्रमोदजी चौधरी आपणास विनंती आहे दयानंद साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण करूया सन्माननीय उमेशजी चौधरी साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान. मान सन्मानासाठी आयोजित केलेली स्पर्धा मित्र पाहायला मिळते. वरालदेवी चषक 2025 भव्य दिव्य आयोजन. त्या आयोजनाला भेट देण्यासाठी आलेले आपले मान्यवर आपण आपल्या टीव्ही स्क्रीनवरती पाहू शकता. उमेशजी चौधरी तसेच या व्यासपीठावरती विराजमान सन्मान्य किरणजी पाटील आहेत त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. सन्मान्य दयानंद दादांना विनंती असेल की आपण किरणजी पाटील साहेबांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करायचा आहे. क्या बात आहे. आपण पाहिलं तर उद्घाटनीय दिवस आणि संपूर्ण स्टेज मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये खचाखच भरलेला पाहायला मिळतोय. नेहमी आपण म्हणत असतो की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं आणि अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. सामना चालू ठेवायचा आहे. चला सुरुवात करूया मैदानावर. नितीन आणि विनोद ही जोडी त्यानंतर या व्यासपीठावरती विराजमान सन्मान्य दीपकजी चौधरी साहेब आहेत त्यांचाही आपण करूया यथोचित स्वागत आणि सन्मान. अगदी पहिल्याच चेंडूवर या ठिकाणी अटॅक केलाय. पायांची हालचाल बघायला मिळाली. अगदी बॅटवर चेंडू घेत सीमेच्या बाहेर पाठवला. लाँगॉनच्या डोक्यावरून 6 धावांसाठी षटकार. त्यानंतर आपण जर पाहिले या व्यासपीठावरती गंगामाता गोंधळी संघाचे उत्कृष्ट खेळाडू आणि एक चांगले व्यक्तिमत्व सन्मान्य फुलचंदजी पाटील साहेब आहेत त्यांचाही करूया आपण यथोचित स्वागत आणि सन्मान. निश्चित आपण पाहतोय की त्यांची जेव्हा जेव्हा स्पर्धा खेळवली जाते
ते आम्हा सर्वांनाही चांगल्या प्रकारे त्यांच्या माध्यमातून मान सन्मान दिला जातोय आणि या ठिकाणी या कमिटीच्या माध्यमातून सन्माननीय फुलचंदजी पाटील साहेबांना दिले जाते स्वागत आणि सन्मान. ओ टू कम बॉक्स. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवर अटॅक केला नितीननं आणि आपली इरादे स्पष्ट केल्या. 53 धावेचं टार्गेट आहे. अर्जुनच्या पहिल्याच चेंडूवर षटकार खेचला आणि आपले इरादे स्पष्ट केल्यात. पुन्हा एकदा अर्जुन, पुन्हा एकदा त्याच प्रकारचा फटका. फक्त बघायची भूमिका घ्यावी लागेल. किरण म्हात्रेच्या डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर जातो. षटकार. काय फलंदाजी करतोय. 52 धावेचं टार्गेट आहे. अटॅक आणि अटॅक आणि अटॅक अशा प्रकारचा हा फॉर्म्युला वापरला आहे तो नितीन म्हात्रे यानं. काय वाटतंय, मला वाटतं व्हिडिओ बघून आलेत बुवाची गोलंदाजीचं नितीन, आणि बघा पायांची हालचाल केली आहे आणि पायांच्या हालचाल केल्यानंतर अगदी बॅटच्या रिश्चित चेंडू घेतला आणि भिरकावून दिला अंगांवर. निश्चितच करावाच लागेल, कारण आपण जर पाहिलं ना तर या हंगामामध्ये खास करून गंगामाता गोंदवली संघाचं त्याचं फारसा प्रभाव पडला नाही. आपण पाहतोय एखाद दोन मॅच क्वालिफायरपर्यंत पोहोचत आहेत, परंतु आज खऱ्या अर्थाने बरोबर आपण उल्लेख केला की गोलंदाजाचा अभ्यास बरोबर केलाय नितीन याने आणि चांगल्या प्रकारे फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये. अर्जुन काल प्रभावित केलं होतं, आज मात्र कुठेतरी त्याला मार पडतोय. कारण कसं बघा, समोर फलंदाज देखील मोठा आहे, पायांची हालचाल बघायला मिळते. आता इथे मात्र थोडंसं हुशारी गोलंदाजी करावी लागेल, पण नितीन मात्र जबरदस्त फलंदाज. आई एक इनफिल्डच्या वरून खेळलाय, बघायचंय काय होतंय. आणि तिसरा लागोपाठ षटकार ठोकण्याचा पराक्रम करतो पहिल्याच सामन्यामध्ये नितीन म्हात्रे. याच्या बॅटमधून येणारा हा तिसरा षटकार. क्या बात आहे, अफलातून फलंदाजी. या ठिकाणी चेरोबा कोण संघाचं या शुभ आगमन झालेलं आहे. वेलकम देवेंद्र दादा, वेलकम पंढरी दादा. आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे उपाध्यक्ष सन्माननीय पंढरी दादा भोईर साहेबांसाठी की शुभ आगमन झालेलं आहे आपल्या या क्रीडा मंचावरती. मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. नक्कीच. मान्यवरांची मांदी आली इथे सुरू झालेली आहे आणि बघितलं आपण व्यासपीठ एकदम फुल अँड पॅक कधीपासून होतं आणि तशाच प्रकारचं पुन्हा एकदा खूप प्रेम आणि खूप आस्था या संघासोबत आहे ती सर्व या मान्यवरांची. बघा मनोज आपण जर बघितलं लागोपाठ 3 षटकार ठोकलेत या ठिकाणी नितीननं. इरादे स्पष्ट केल्यात. लवकर धावांचा पाठलाग जो करतात ना तो मला वाटतं 3 षटकामध्ये या ठिकाणी पूर्ण करायचा इरादा घेऊन आलेली ही जोडी. पहिल्या इनिंगमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना या खेळाडूच्या माध्यमातून 2 मिसफील्ड पाहायला मिळाल्या होत्या, त्याचा बदला घेत असताना आता मात्र दुरून खेळण्याचा प्रयत्न केलाय. क्षेत्ररक्षक बघायची भूमिका घ्यावी लागते आणि त्या ठिकाणी डोक्यावरून चेंडू सीमेच्या बाहेर जातोय. 6 धावांसाठी षटकार.
गजाननजी चौधरी आपणास विनंती आहे की आपण या टॉस बॉक्स मध्ये ॲडव्होकेट हनुमानजी भोईर त्याचबरोबर गजानन चौधरी साहेब आपणास विनंती आहे की आपण या 29 टॉस बॉक्स धावा. मध्ये 29 धावा झालेल्या आहेत. अर्ध्याहून अधिक धावा या ठिकाणी अर्जुन पाटील याच्या बॅटमधून याच्या गोलंदाजीवर खर्च झालेले आहेत. आयुष्यातील सर्वात महाग षटक या ठिकाणी आज अर्जुन पाटील याच्याकडून पडलेला आहे. आपण पाहू शकता एका बाजूला विजय स्पोर्ट कानपे तर दुसऱ्या बाजूला चेरोबा कोण. या दोघांमध्ये आपण पाहतोय नाणेफेक केली जाते मान्यवरांच्या शुभ हस्ते. कोण कॉलिंग करते? यस, चेरोबा कोण संघ कॉलिंग करतोय. छापा असं कॉलिंग दिलेलं आहे आणि यस तेच आलेलं आहे. काय निर्णय असेल आपला? यस, टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉलिंग आहे ते चेरोबा कोण संघाच्या बाजून लागलेलं आहे आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. ओ टू कॉम बॉक्स. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद मनोज. नक्कीच मनोज सध्या तरी बिझी शेड्यूल आहे, खूप बिझी शेड्यूल आहे. बघा काल रजनी क्रिकेटची कॉमेंट्री केल्यानंतर परत त्याच अंदाजानं त्याच फ्रेशनेसनं या स्पर्धेत देखील तो सामील झाला आहे. सध्या बिझी शेड्यूल आहे मनोज ठाकरे यांचं आणि खरोखरच त्यांनी देखील खूप समालोचन केल्यानं त्यांचं समालोचन आता परिपक्वतेकडे वाटचाल करते. चांगली समालोचन आणि चांगली शब्दफेक त्यांच्याकडून देखील होत आहे. थँक्यू दादा, तुमचा आशीर्वाद आहे. तुम्हीच आम्हाला मार्गदर्शन केलं त्या कारणास्तव आम्ही ह्या स्टेजपर्यंत पोहोचलो आहोत. खूप खूप धन्यवाद तुमचंही. दुसरं षटक उदय म्हात्रे, दिवा एक्सप्रेस म्हणून ज्याला संबोधलं जातं असा हा राईट हँड बॉलर, ज्याला म्हटलं जातं की राईट आर्म फास्ट गोलंदाजी ज्याला म्हटलं जातं अशा प्रकारचा गोलंदाज. समोर नितीनने इरादा स्पष्ट केला. नितीनच्या बॅटमधून लागोपाठ 4 षटकार आलेले आहेत आणि 25 धावेवर आता खेळतोय आणि धावा झालेत 29. मी पुढे खेळणाऱ्या सर्व संघांना या ठिकाणी विनंती करतो आणि सूचित देखील करतोय की आपण वेळेच्या बाबतीत या कमिटीला सहकार्य करायचं आहे. चांगला स्लो राम चेंडू फेकला होता, खेळून काढला ऑन साईडला. त्या ठिकाणी लॉंगला क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव पूर्ण केली आहे. रत्नकांत आहे, 1 धाव त्या ठिकाणी मिळेल. धावसंख्या होते 30 रन्स. उदय म्हात्रे समोर आहे फलंदाज विनोद. चांगला चेंडू होता, ब्लॉकलमध्ये टाकला होता, खेळून काढलाय. ऑन साईडवर क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. सन्मान दिला होता विनोद म्हात्रे. आपल्या सहकार्याला संधी दिली आहे आणि विनोद म्हात्रेला देखील माहिती आहे की आज नितीनची बॅट चालली आहे. विनोद जेव्हा एखादा फलंदाज चालतो, एखादा फलंदाज खेळतो ना, त्याला स्ट्राईकवर आणणं खूप महत्त्वाचं असतं. अगदी क्लेव्हर क्रिकेट खेळला जातो विनोद म्हात्रेच्याकडून आणि स्तुती करावी लागेल त्या नाना म्हात्रेंची की ज्याने हा स्कोर दाबलाय. अतिशय सुरेख चेंडू होता. पंचांचा इशारा काय ते बघण्यासारखं राहील. ऑन साईडवर चेंडू जातोय, बॅटची कड घेतली आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. नाना पाटीलने काय गोलंदाजी केली, 8 धावा खर्च केल्या होत्या. निश्चित अगदी बरोबर उल्लेख केला. उमर है 55 की लेकिन दिल है बचपन का. काय अदा होती गोलंदाजीमध्ये. बघा आपण म्हणतो की 40+ म्हणजे या ठिकाणी वय झालेल्यांचं खेळ मित्र. 40+ म्हणजे तारुण्यांचं खेळ आहे. ऑफ साईडचा चेंडू ऑन साईडवर खेळलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी उपस्थित आहे. 1 धाव मिळते आणि धावात बदल होतोय. धाव होत आहेत 33. उदय म्हात्रे गोलंदाजी साकारतोय. सन्मान दिला जातो की जणू काही या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे खेळ करतात, कोणती धोका या ठिकाणी पत्करत नाही आहेत दोन्ही फलंदाज. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, नो मॅच तेव्हा चेंडू येतो. क्षेत्ररक्षक पुण्यात येतो, दुसरी धाव घेण्याचा धोकादायक प्रयत्न, पण 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांनी धावसंख्येत बदल होतो. धावत आहेत 35. चांगला क्रिकेट नितीन म्हात्रे याच्याकडून बघायला मिळालाय. अगदी 29 वर खेळतोय नितीन. स्लोवर चेंडू फेकला होता, अगदी चांगला चेंडू. बऱ्याच दिवसानंतर काहीतरी गतीमध्ये परिवर्तन केलंय उदय म्हात्रेनं आणि हीच गती तर त्याने अगोदर देखील ठेवली असती तर आज उदय म्हात्रेचं नाव
पहिल्या 10 मध्ये देखील आलं असतं. हसू आहे त्यांच्या चेहऱ्यावर देखील. आज गोलंदाजी चांगली केली आहे. फक्त 6 धावा खर्च केल्यात. 12 चेंडू टाकून झालेत. 12 चेंडूमध्ये धावा झालेत त्या गुंदवली संघाच्या 35. उदय म्हात्रे यांची प्रकृती आपण पाहिलं तर अंगमाला सुरुवात झाली तिथून कुठेतरी खालवलेली पाहायला मिळली होती. आता कुठेतरी फिट वाटतायत. शरीरावरती तो जोश, तो तारुण्य, तो मात्र या ठिकाणी दिसताना पाहायला मिळतंय. अतिशय ऍक्टिव्ह क्रिकेटर म्हणून संबोधलं जातं उदय म्हात्रे. नक्कीच बघा, बऱ्याचशा संघामध्ये असे ॲक्टिव्ह प्लेयर आहेत. जर गुंदवली संघाचा जर विचार केला तर भानुदास हा ॲक्टिव्ह होता. त्याच्यानंतर कालवारमध्ये सदा ॲक्टिव्ह आहे. त्याच्यानंतर दिवा स्पोर्ट दिवामध्ये उदय म्हात्रे ॲक्टिव्ह आहेत. आणि बरेचसे संघ आहेत की ज्याच्यामध्ये एखादा असा खेळाडू असतो की तो ॲक्टिव्ह असतो. 12 चेंडू आणि 18 धावींची गरज. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की मेंढरांच्या कल्पामध्ये एखादा बकरा असतो. नक्की नक्की. क्या बात आहे. मनोज, मी म्हणालोय की मनोजचं शब्दफेक आता चांगली प्रकारची झालेली आहे. मनोजचं जे डिक्शनरी आहे ती डिक्शनरी आता चांगल्या प्रकारे या ठिकाणी वाचून झालेली आहे. आणि असावं डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे मित्रांनो. मग ती स्वतःची असो की तुमच्या आर्थिक व्यवहाराची असो, डेव्हलपमेंट खूप महत्त्वाची आहे. तुम्ही नेहमी पॉझिटिव्ह राहा. नक्कीच परमेश्वर तुमची साथ देईल. नेहमी पॉझिटिव्हिटी तुमच्या या ठिकाणी आपल्याला हवी आहे. बघूया तिसरं षटक कोण घेऊन येतं. किरण म्हात्रे येतोय. पहिली जोडी अजूनही मैदानात पाय रोवून उभी आहे आणि खतरनाक फलंदाजी करतायत. राईट आर्म ओव्हरचा मारा करतोय. समोर आहे विनोद म्हात्रे. खूप महत्वपूर्ण षटक असेल. चांगला चेंडू होता. अगदी हलक्याशा हाताने कट केलाय. अगदी गली आणि पॉइंटच्या मधून चेंडू सीमेकडे जाऊ तर 4 धावांचा चौकार. खेळण्याचा प्रयत्न केला होता. अपील होतं. पंच स्थिर आहेत. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. बघा कधी कधी कसं असते माहिती आहे का, जेव्हा सरळ बोटाने या ठिकाणी तूप निघते ना मित्रांनो, तेव्हा वाकडी बोटं करायची गरज नसते. कधी कधी अशी बोटं केल्याने फसतात. तशा प्रकारचा खेळण्याचा प्रयत्न केला होता. अजूनही आपण पाहतोय 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 14 धावेची गरज आहे. 14 धावा 10 चेंडू. 14 रन्स इन 10 बॉल्स. मोठा पटका खेळ. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहे का बघण्यासारखं राहील. आणि या ठिकाणी एकच धाव खर्च होते. अनिल पाटील होते त्या ठिकाणी. येस, आपण पाहिले तर योग्य त्या रीतीने ते कॅच पर्यंत पोहोचले गेले नाहीत आणि चेंडू मात्र धरतीला दान होताना पाहायला मिळाले. 40 धावा झालेल्या आहेत. 13 धावींची गरज. स्लोवर आर्म चेंडू फेकलाय. चेंडू उंच 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 आणि कुठेतरी दूर दूर जातोय. 6 धावांसाठी षटकार. कोण म्हणेल की नितीनची तब्येत बरी नाहीये, कोण म्हणेल तर विनोदची तब्येत बरी नाहीये. दोन्ही बोलतो आज जरूरचे अनफिट दिसत आहेत, पण असं कुठेही वाटत नाही त्यांच्या चेहऱ्यावर, त्यांच्या बॅट फलंदाजीवर की दोन्ही फलंदाज अनफिट आहेत. 5वा षटकार येतो या ठिकाणी नितीन म्हात्रेच्या बॅटमधून. सुरुवात चांगली आहे. चांगला चेंडू होता. ऑन साइडवर ढकलून काढलाय. अगदी जबरदस्त या ठिकाणी खेळ. 1 धाव पूर्ण केल्याने 2 धावा देखील सहज पूर्ण केल्या गेल्या आहेत. धावात बदल होत आहे. धाव होत आहेत 48. अजूनही 5 धावांची गरज आहे. शेवटचा चेंडू आहे या षटकातील. काय बघताय, एक षटकार बघण्यासारखं राहील. नितीन 5 धावांची गरज, 1 षटकार हवाय. किरण म्हात्रे चांगला चेंडू होता. अप ड्राईव्ह बघायला मिळाली आहे. दूर आहे क्षेत्ररक्षक. 1 धाव पूर्ण केली आहे आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील चांगलाच होतोय.
आणि 2 धावा देखील पूर्ण केल्या गेल्यात. अशा प्रकारे अगदी 50 धावेची नॉन स्टॉप पार्टनरशिप केली आहे विनोद आणि नितीन या दोन्ही फलंदाजांनी. बघा आजच्या दिवसाची सुरुवात बघूया मित्रांनो. सामना उद्घाटनी होता दिवा स्पोर्ट दिवा आणि गंगामाता गोंदवली संघा दरम्यान. पहिल्याच सामन्यामध्ये दिवा स्पोर्ट दिवा संघाने 50 धावा पूर्ण केल्या. त्यानंतर बघितलं आपण गंगामाता गोंदवली संघाच्या नितीनने लागोपाठ 4 षटकार ठोकून आपले इरादे स्पष्ट केले. आपण आपल्या संघाला अगदी विजयाच्या समीप नेऊन ठेवलंय. आणि आता बघितलं आपण 3 षटकामध्ये गंगामाता गोंदवली संघाची बिनबाद 50 अशी धावसंख्या. म्हणजे रेकॉर्ड्स किती झालेत रेकॉर्ड्स बघूया. पहिल्याच सामन्यात 50+ धावा चेस करण्याचा पराक्रम होतोय. 5 षटकार एका लागोपाठ 4 षटकार आलेत आणि नॉन स्टॉप पार्टनरशिप 50 धाव्यांची देखील झाली आहे. बघायचं आहे 3 धाव्यांची गरज आहे. कोण येतोय? रत्नकांत म्हात्रे येतोय. 3 धावा डिफेन्स करतील, जादुई षटक टाकतील, आपले बोट इथं चेंडूवर फिरवतील. काय आहे या चेंडूखाली? 6 चेंडूखाली काय एकाच चेंडूमध्ये 3 धावा देतील? बघण्यासारखं राहील. बघूया व्हॉट हॅपन नेक्स्ट इन नेक्स्ट बॉल. रत्नकांत म्हात्रे राईट आर्म ओव्हर द विकेट. समोर आहे विनोद म्हात्रे. चांगला चेंडू होता, कट करण्याचा प्रयत्न केला होता. काय झालं या ठिकाणी बघण्यासारखं राहील. विकेट किपर चुकलाय. चेंडू जातोय त्या ठिकाणी सीमेच्या लगत आणि हा चेंडू सीमेच्या बाहेर जातोय 4 धावांसाठी. अशा प्रकारे या ठिकाणी गंगामाता गोंदवली हा संघ या ठिकाणी विजयी ठरतोय आणि नॉन स्टॉप पार्टनरशिप केली आहे ती 54 धाव्यांची विनोद म्हात्रे आणि नितीन म्हात्रे या 2 फलंदाजांनी. आणि दोन्ही संघांनी आपली एंट्री फी इथे जमा करा. आता एंट्री फी थोडीशी वाढवली आहे मित्रांनो, पण त्याचा आपल्याला फायदा देखील झालाय की एक कॅमेरा आपल्याला वाढलेला आहे. निश्चितच या ठिकाणी आपण पाहतोय भिवंडी ग्रामीण क्रिकेट 40+ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष चेरोबा कोण संघाचे करता धरता आमचे परममित्र पंडितदादा भोईर आहेत. त्यांचा करूया आपण या ठिकाणी येतोचे स्वागत आणि सन्मान. मी विनंती करतो प्रवीण दादा आपणास की आपल्या शुभ हस्ते आपण करूया येतोचे स्वागत आणि सन्मान. सत्कार मूर्ती आपण पाहतोय पंडितदादा भोईर. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, मन मिलावू स्वभाव, चेरोबा कोण संघाचे उत्कृष्ट एक खेळाडू, त्याचबरोबर करता धरता भिवंडी ग्रामीण क्रिकेट 40+ मंडळाचे विद्यमान उपाध्यक्ष सन्माननीय पंडितदादा भोईर साहेब.